हाय मंडळी, अत्यंत महत्त्वाच्या विषयावर तुमच्याशी बोलायचं होतं म्हणून खूप शॉर्ट पिरियडवर हा व्हिडिओ शूट करते. कारण विषयच असा आहे, खूप खूप बोलायचं आहे तुमच्याशी. पण आज एक स्पेसिफिक विषय घेऊन आली आहे की मला तुमच्यासमोर काय बोलायचं आहे. काही गैरसमज झालेले आहेत बऱ्याच लोकांना, ते गैरसमज सुद्धा दूर करायचे आहेत. म्हटलं चला आज लॉंग व्हिडिओ टाकते. बरेच दिवस झाले माझा लॉंग व्हिडिओ आला पण नाहीये. हो, पण व्हिडिओ पूर्ण पाहायच्या आधी जर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर अजिबात उशीर नाही करणार, मी लगेच स्टार्ट करते. तर मला ना तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची आहे. मागे मी बरेच व्हिडिओ टाकले आणि माझे खूप व्हिडिओ व्हायरल गेले. त्याच्याबद्दल खरंच खरंच खूप थँक्यू. कारण तुमच्या प्रेमामुळेच हे झालंय मला माहिती आहे. आणि लवकरच आपलं चॅनल मॉनिटाईज होणार आहे. सो मी खूप 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 आनंदी आहे. तर मला सांगायचं असं होतं, बरेच मुद्दे होते मला बोलायचे, जे की मला 1 मिनिटाच्या व्हिडिओवर मला बोलता येत नाही आहे. किंवा शॉर्ट व्हिडिओ मी जे टाकते त्याच्यात सुद्धा मला एक्सप्लेन नाही करता येते. मी गेले काही दिवस व्हिडिओ पोस्ट करते आणि मला व्हिडिओवर बरेचशा कमेंट येत आहेत. काही निगेटिव्ह कमेंट आहे, काही पॉझिटिव्ह कमेंट आहे. तर मी सगळ्यांना थँक्यू म्हणते, निगेटिव्ह कमेंट आणि पॉझिटिव्ह कमेंट. कारण मी तुम्हाला सांगते, तुमच्यामुळे मला रीच तर पोहोचतीये ना. पॉझिटिव्ह कमेंटसाठी मी नेहमीच नेहमीच थँकफुल आहे आणि असणार आहे. आता निगेटिव्ह कमेंट करणाऱ्यांना फक्त मी या व्हिडिओत 1 मिनिट देते की मला असं सांगायचं आहे की काही लोक मला खूप छान सांगतात की नाही ताई, चुकलंय तुमचं, हे तुझं म्हणणं चुकीचं आहे, हे तू चुकीचं म्हणतेस. मी टोटली ॲग्री करते तुमच्यासोबत. कारण तुमची सुद्धा वेगळी मतं असू शकतात आणि मी तुमच्या मतांचा आदर करते. जेव्हा तुम्ही मला आदर देऊन बोलता ना, तेव्हा मला खरंच खूप छान वाटतं आणि एका स्त्रीला हे दुसरं काहीच नकोय. ॲज अ इन्फ्लुएन्सर मी तुम्हाला सांगते की मला खूप छान वाटतं जेव्हा तुम्ही माझ्या एका गोष्टीशी डिसॲग्री जरी असाल, तरी तुम्ही मला खूप छान शब्दात सांगता. त्याच्याबद्दल खरंच खूप थँक्यू. आणि जे कोणी असतात, जे खूप असे अशब्द यूज करतात, तर त्यांच्यासाठी मला एकच सांगायचं की सॉरी. माझ्याकडे तुमच्यासाठी वेळ नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप केला तरी चालेल. आय नो की तुम्ही इथे बघायला पण आलेलं नसणार आहे, कारण इथे माझे आवडतीचेच लोक असणार आहे. तर मला असं सांगायचं होतं, विषय नको. तर मला ना या व्हिडिओमध्ये एक मुद्दा मांडायचा होता. मागे मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता आणि तो खूप व्हायरल गेला. तुम्ही माझ्या अकाउंटला सुद्धा चेक करू शकता. इंस्टाग्रामचं अकाउंट मी खाली टॅग करते. तर खूप व्हायरल गेला आणि त्याच्यामध्ये बरेच लोकांनी मला मेसेजेस केले. तर फक्त मला त्या व्हिडिओचं एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. त्याच्यात मी असं म्हणाले होते की फरक आहे लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेजमध्ये. तर बऱ्याच जणांना लव्ह मॅरेज मे बी बहुतांश लोकांना लव्ह मॅरेज बद्दल अजूनचं फारसं माहिती नाहीये की एक्झॅक्टली लव्ह मॅरेज काय असतं. आणि हे लोक काय करतात माहिती का, गल्लीतलं जे लव्ह मॅरेज असतं ना, त्याला ते रिलेट करतात की 10वीतली मुलगी आहे, बेरोजगार मुलगा आहे, जाऊन पळून गेले, लग्न केलं आणि मग त्यांचा संसार कसा तुटला, आता ते दोघं कसे काहीच करत नाहीये. सो हे ह्याच्याशी रिलेट करतात की मी काय बोलते. ऍक्च्युअली मला असं नाही बोलायचं होतं. आणि मी ह्याही गोष्टीशी ॲग्री करते की अरेंज मॅरेज सुद्धा खूप छान स्थळं असतात, जे की लव्ह मॅरेजमध्ये सुद्धा मिळणार नाही. पण तुम्ही सुद्धा एका गोष्टीला ॲग्री करा की जेव्हा अरेंज मॅरेज एखादी मुलगी करते, तेव्हा ती जरी मुलगी सगळं मुलाचं नोकरी, घरदार वगैरे, ती मुलगी स्वतःहून जरी बघत नसेल, तरी घरातले 100पैकी 70% लोक हेच बघून लग्न करतात त्यांचं, की घर वगैरे व्यवस्थित आहे ना, घरातली लोक व्यवस्थित आहे ना, बाबा मुलगा काहीतरी कमावतोय ना, हे बघूनच अरेंज मॅरेजमध्ये पण लग्न होतात. याला तुम्हीही ॲग्री करत असताल. तर मला हेच सांगायचं होतं की याही गोष्टी लव्ह मॅरेजमध्ये सुद्धा मुलगी बघते. म्हणजे लव्ह मॅरेज करणारी एखादी मुलगी काही वेडी नसते, या गोष्टी ती बघत नाही असं नाही. पण ह्याच्याबरोबरच ती काय बघते की पुढे जाऊन आपल्याला आपल्याला आत्ता जे स्वातंत्र्य मिळतंय, तर ते स्वतंत्र आपल्याला पुढे जाऊन मिळेल ना. म्हणजे हा मुलगा जसा आपल्याला आत्ता सपोर्ट करतोय, आपल्या आवडीनिवडी जपतोय, आपली काळजी करतोय, केअर करतोय, ह्या आधीपासूनच त्या मुलीला माहिती असतं. आणि त्याच्यामुळे ती, आणि हो, अजून एक मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पण सांगते. तुम्ही बरेचसे लव्ह मॅरेज बघितले असतील की बरेचदा मुलगी हे सगळं पाहण्याआधी ना त्या मुलाचा स्वभाव बघते. हेच त्या मुलाचा स्वभाव बघते आणि मग ती नंतर मग जो त्याच्याकडे पैसा वगैरे नसेल तर लग्न करून ते दोघे पुढे जातात. मला फक्त एवढाच हा मुद्दा त्या व्हिडिओमध्ये मांडायचा होता. सो बऱ्याच जणांना गैरसमज झाले की नाही, अरेंज मॅरेजमध्ये पण खूप चांगली मुलं असतात, आम्ही पण खूप शून्यातून वरती आलो आहे. 100% ॲग्री.
मी तुमच्या मताशी सहमत आहे. असतातच, नो डाऊट. माझ्या आजूबाजूचे बरेचसे लोक आहेत ज्यांचे सुद्धा अरेंज मॅरेज खूप चांगले सक्सेसफुल झालेत, आणि माझ्या आजूबाजूच्या मध्ये लव्ह मॅरेज सुद्धा आहेत जे सक्सेसफुल झालेले आहेत. मी गल्लीतलं लव्ह मॅरेज बोलत नाहीये की 10वीतली मुलगी पाणीपुरीवाल्यासोबत पळून गेली वगैरे वगैरे. सॉरी, मी इथे त्या ह्यांच्याबद्दल बोलत नाहीये. मला इथे मॅच्युअर आणि एक स्टँडर्ड इन शॉर्ट जे एज्युकेशन, म्हणजे त्यांनी खूप छान एज्युकेशन घेतलंय, जे नॉलेजेबल आहेत, मॅच्युअर आहेत, अशा दोन व्यक्ती एकत्र येऊन त्यांनी आपल्या फ्युचरचा डिसिजन घेतलाय आणि त्यांनी लव्ह मॅरेज केले. मी ह्या लव्ह मॅरेज बद्दल बोलतेय. आणि बऱ्याच लोकांना गैरसमज असतात की सोना जानू पिल्लू बोलणारेच लव्ह मॅरेज लोक करतात, अरेंज मॅरेज वाले असं करत नाही. नाही, हा तुमचा गैरसमज आहे. अरेंज मॅरेज मध्ये पण हे सगळं असतं, आणि अरेंज मॅरेज मध्ये सुद्धा बऱ्याच महिला आपल्या मुलांसाठी तो संसार टिकवत असतात, हेही कुठेही विसरू नका. कारण तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल की आपले जे आई वडिलांची पिढी आहे त्यांच्यामध्ये पण बऱ्याच महिलांना आपल्या पार्टनर सोबत पटत नसतं, पण फक्त आपल्या मुलांचं फ्युचर सेफ राहण्यासाठी ते त्या व्यक्तीसोबत पूर्ण आयुष्य काढतात. हे तुम्ही ॲग्री करत असालच. तर मला त्या व्हिडिओमध्ये हेच एक्सप्लेन करायचं होतं की लव्ह मॅरेज असू दे, अरेंज मॅरेज असू दे, दोघांनीही संसार जर व्यवस्थित केला तर सगळं काही ओके होतं. फक्त लव्ह मॅरेजमध्ये तिथं मुलगी आधीच ओळखत असते. भले तिने पैसा नाही बघितला, पण त्या मुलाचा स्वभाव ती आधीच ओळखत असते. आणि ह्याच्यानंतर मला अजून एक मुद्दा पण तुमच्यासोबत शेअर करायचा आहे, की काही जणांचं कसं असतं ना, आता सपोज मी माझंच एक्झाम्पल घेते. मी लव्ह मॅरेज केलेलं आहे. सो माझा जसा एक्सपिरियन्स आहे आणि माझ्या अवतीभोवती जशा गोष्टी मला दिसत आहेत, त्या एक्सपिरियन्सवरून मी माझं मत व्यक्त केलं. मी 100% ॲग्री करते तुमच्या मतावर. जर तुमचं लव्ह मॅरेजचं मत असेल आणि ते सक्सेसफुल नाही झालं तर तुमची मतं वेगळी असू शकतात. पण ही बौद्धिक पातळी ही माझ्याकडे आहे की मी समजू शकते. काही लोकांना ती नाही समजत. जर सपोज एखादं लव्ह मॅरेज सक्सेसफुल नाही झालं तर समोरचं काही कमेंट करते आणि आपण अचानक येऊन त्याला अपशब्द बोलावे, हे तर योग्य नाहीये ना. मला माहितीये की बरेच चांगले लोक असं करत नाहीत, पण बरेचसे बौद्धिक पातळी घसरलेले लोक आहेत या समाजात की ते विचार न करता समोरच्याला काहीही बोलतात. सो त्यांचा विचार न केलेलाच बरा आहे. आणि बरेच लोकांना असं वाटतं की अरेंज मॅरेज इज बेटर दॅन लव्ह मॅरेज. तर मला एक गोष्ट सांगा, की आपण आपल्या पार्टनरला आपण आधीपासूनच ओळखतोय. त्याचं सगळं फ्युचर आपल्याला माहितीये की हा मुलगा करू शकेल की नाही, हा मुलगा त्याच्या करिअर बाबतीत किती प्रायोरिटी देतो, त्याच्या घरच्यांना किती प्रायोरिटी देतो, त्याच्या आई बाबांना रिस्पेक्ट देतो का, त्याच्या आईला तो रिस्पेक्ट देतो का, बहिणीला रिस्पेक्ट देतो का, मग तो आपल्याला देईल का, ह्याची आपल्याला कुठेतरी ना एक 1% 2% आपल्या डोक्यात गॅरंटी आलेली असते. बरोबर म्हणते ना? जर तुम्ही ॲग्री करत असाल तर नक्की कमेंट करा. आणि अरेंज मॅरेजमध्ये आपण त्या मुलाला ओळखत असतो का? म्हणजे लागला तर लकी ड्रॉ असतो. हा, मी मान्य करते की लकी ड्रॉ पण कधी कधी हा लव्ह मॅरेजमध्ये मिळत नाही. पण तुम्ही पण या गोष्टीला ॲग्री करता की नाही, मला खरं खरं सांगा. मला असं वाटतं आतापुरतं एवढंच एक्सप्लेनेशन बाद झालं. आणि थँक्यू, तुम्ही खूप 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 जास्त प्रेम दिलं मला त्याच्याबद्दल. असंच प्रेम तुम्ही माझ्यावर करत राहावा. मला असं वाटतं कॅमेरा अँगल चुकलाय. असंच प्रेम तुम्ही माझ्यावर करत राहा. आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मी लवकरच एक नवीन व्हिडिओ सोबत येईल. चला, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.